आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 14 जून 2025 शनिवार। चला आपण आज्ञाधारकतेने चालूया। प्रभूने ज्या स्वर्ग गोष्टी सांगितल्या आहेत त्या आम्ही करू आणि आज्ञाधारक राहू। निर्गम 24 अध्याय 7 वचन। इस्रायलची लोकांनी एक सगाशी आणि एक मताने घेतलेला निर्णय होता परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची। जेव्हा मोसेने कराराचे पुस्तक लोकांसमोर वाचून दाखवले तेव्हा सर्व लोक एकमुखाने म्हणाले, प्रभूने ज्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत त्या आम्ही करू आणि आज्ञाधारक राहू। जेव्हा आपण प्रभूची वचनाचे आणि मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा तो आपल्याला उंचावतो आणि सन्मानित करतो। धर्मशास्त्र वचन देते, प्रभू तुला सपटी नव्हे तर डोके करील, तू बरंच राखशील, खाली जाणार नाहीस। इस्रायली 28 अध्याय 13 वचन। स्वर्गात देवदूत करू सराफ सर्वजण परमेश्वराची आज्ञेला कोणत्याही प्रश्नाशिवाय आणि वादविवादाशिवाय पाळतात, कारण ते पूर्णपणे त्यांची इच्छेचा पालन करतात। म्हणून स्वर्गात सर्व काही परमेश्वराची उद्देशानुसार सुसंगत चालते। आपण प्रार्थना करतो, स्वर्गात जशी तुझी इच्छा पूर्ण होते तशी ती पृथ्वीवरही पूर्ण होवे। तेव्हाच आपण देखील प्रत्येक गोष्टीत त्यांची आज्ञा पाळायला हव्यात। निसर्ग त्यांची आज्ञा पाळतो, अशुद्ध आत्मा शुद्ध त्यांचे अधिकारासमोर झुकतात। जेव्हा येशूने दुष्ट आत्म्याला आज्ञा केली, शांत हो आणि त्याच्यातून बाहेर ये, तेव्हा कफरनहूम येथील सभास्थानातील माणूस दक्षिणी मुक्त झाला। मार्क 1 अध्याय 25 आणि 26 वचन। तथापि सर्व सृष्टी त्यांची आज्ञेला पाळते, तरी मनुष्य मात्र त्यास विरोध करतो। देवाने आदाम व हव्वाला निष्पत्ती फल न खाण्याची आज्ञा दिली होती, पण त्यांनी ती मोडली आणि पाप जगात आले। जेव्हा देवाने योना याला निनिवेला पाठवले तेव्हा त्याने आज्ञा न पाळता तरीशी शेकडे जाणाऱ्या जहाजात चढले। आज्ञाधारकता पाप, शाप, आजार आणि मृत्यू घेऊन येते। म्हणून देवाची मुले पूर्ण आज्ञाधारकतेने चालावीत हे अत्यावश्यक आहे। आपण देवाची आज्ञा पाळण्याची इच्छा ठेवतो तर त्यांच्या लिखित वचनांचेही पालन करणे गरजेचे आहे। तेव्हाच आपण त्यांच्या आशीर्वादांना आणि कृपेला पात्र होऊ शकतो। पवित्र आत्म्याविषयी शास्त्र सांगते, जे त्याला आज्ञा पाळतात त्यांना देवाने पवित्र आत्मा दिला आहे। प्रतिसांची कृत्य 5 अध्याय 32 वचन। प्रेषित पौल त्यांची स्वर्गीय बोलवणीबद्दल म्हणतो, मी त्या स्वर्गीय दर्शनात आज्ञाधारक राहिलो नाही। प्रेषितांची कृत्य 26 अध्याय 19 वचन। येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, तो आपल्याला आज्ञाधारक शिकवण्यासाठी बालपणात तो नाझरेमध्ये आपल्या पालकांची अधीन होता। लूक 2 अध्याय 51 वचन। पण त्याही पुढे जाऊन त्याने आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छेला पूर्ण आज्ञा पाळली मरणापर्यंत। शास्त्र सांगते, त्याने स्वतःला लगान केले आणि क्रूसवर मरण पत्करण्यापर्यंत तो आज्ञाधारक राहिला। फिलिपियन्स 2 अध्याय 8 वचन। प्रिय देवाची मुलांनो, जेव्हा तुम्ही आज्ञा पाळता तेव्हा तुम्हाला उंचावले जाईल, तुम्हाला स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होतील, जे तुमच्यासाठी नियोजित आहेत। विचारासाठी वचन। तो पुत्र असून सुद्धा त्याने दुःख सोसावून आज्ञाधारक शिकल आणि परिपूर्ण झाल्यावर तो सर्व आज्ञाधारकांसाठी आनंदकाळची तारणाची लेखक ठरला। हिब्रू 5 अध्याय 8 आणि 9 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी इजरा
9वा अध्याय 10वा अध्याय. संध्याकाळी प्रेरितांची कृत्ये. पहिला अध्याय. धन्यवाद. पहिला अध्याय.